नमस्कार. पुस्तक वाचन आपण मुलांना समजूया. लेखिका रोहिणी चितळे. आपण नीट लक्ष देऊन पाहिलं तर लक्षात येईल की आजकाल प्रत्येक नात्यातले संबंध दुरावत चालले आहेत. उदाहरणार्थ सासू सून, पती पत्नी, भाऊ बहीण, पाल्य पालक, पाल्य शिक्षक वगैरे नात्यातील संबंध. माणसातलं प्रेम कमी होऊ लागलं आहे. एकमेकांबद्दलचं प्रेम, माया, जिव्हाळा ह्या भावना व्यक्त करायला आणि मुलात निर्माण व्हायला एकमेकांचा सहवासच फार कमी पडतो. आजची सामाजिक परिस्थितीच याला कारण आहे. यंत्रयुगातल्या आपल्या मुलांशी संवाद करायला सुद्धा कम्प्युटर, कारण आपल्याला वेळच नाही आहे. पण मूल आणि पालक यांच्या संबंधात दुरावा येणं परवडण्याजोगं नाही. कारण इतर सर्व नात्यामध्ये संबंधापेक्षा मूल आणि पालक यांचा संबंध कायम राहायचा असतो, मुलाच्या जन्मापासून अखेरपर्यंत. आणि म्हणूनच ह्याच संबंधात संघर्ष येऊ न देणं फार महत्त्वाचं आहे. आपण आणि मुलं यांच्यामध्ये संवाद हा एखाद्या रणांगणावरचा संवाद नसावा. मुलांशी संभाषण करताना कोण जिंकतो, कोण हरतं ह्याला महत्त्व न देता कोणीच जिंकत नाही, कोणीच हरत नाही, कोणी कोणावर अधिकार गाजवत नाही, अशा पद्धतीचा संवाद व्हायला हवा. स्वतःप्रमाणे दुसऱ्याच्या भावनांची कदर केली पाहिजे. दोन्ही व्यक्तींच्या विचारांची तडजोड करून मार्ग काढायला जावा. कोणाचाही एकाचा निर्णय दुसऱ्यावर लादला जाऊ नये. ही सर्व बंधने पाळून संवाद करण्याची पद्धत कोणती? अशी ही कोणती वाट की ज्या वाटेने गेलो असता आपल्यात आणि मुलांच्यात मित्रत्वाचे बंध जोडले जाते. अशक्य कोटीतील गोष्ट आहे ही, असे वाटते. पण खरंच ही गोष्ट कठीण आहे का? पण आज नाही जमलं तर उद्या जमेल म्हणतात ना. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. तेव्हा प्रयत्न करू बघायला हरकत नाही. पण त्यासाठी आपण पालकांनी आणि शिक्षकांनी सुद्धा काही पथ्ये पाळायला हवीत. म्हणजे मग मुलांच्यात आणि आपल्यात कोणताही संघर्ष न होता पालकत्वाचा निर्भेळ आनंद लुटता येईल. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलगा जेव्हा उत्सुकतेने तुम्हाला काही सांगायला येतो त्यावेळेला त्याचे सांगणे मनापासून ऐका. लक्ष देऊन ऐका. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव, त्यांचे हातवारे, त्यांच्या आवाजाची तीव्रता यावरून त्यांच्या बोलण्यातला नेमका आशय लक्षात घ्या. मूल बोलताना मुलाच्या भावना, त्याचे विचार ह्याकडे तुमचे लक्ष नाही असे जर मुलाला कळले तर मुलाला वैफल्य येते, संताप येतो. 5वीतल्या एका मुलाला मी त्याच्या बाबांचे चित्र काढायला सांगितले. त्या मुलाने माणसाचा चेहरा बऱ्यापैकी काढला होता, पण त्या चेहऱ्याला कानच काढले नाहीत. कारण विचारले असता धनंजयने उत्तर दिले, बाई, आम्ही काही सांगायला गेलो तर बाबांचे कधीच लक्ष नसते, ते ऐकत नाहीत. मी काय सांगतो ते. ह्या धनंजयच्या समस्या, उद्धट वर्तन ह्या कारणासाठी माझ्याकडे आले होते. पालकांनी जर मुलांचे म्हणणे नीट लक्ष देऊन ऐकले नाही तर मुलांना वाटते की आपले बोलणे लक्ष देण्याजोगे नाही, वेडगळपणाचे आहे. म्हणजे बाबांना आपण आवडत नसणार, आपण कुणालाच आवडण्याजोगे नाही आहोत, आपल्यावर कोणीच प्रेम करत नाहीत. धनंजयच्या बाबतीत असेच घडले होते, म्हणून तो सर्वांशी बेफिकिरीने बोलू आणि वागू लागला होता. घरात पालकांना व वर्गात शिक्षकांना मुलांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. प्रत्येक प्रश्नामागची मुलांची उत्सुकता आपण लक्ष न देता दडपून टाकत असतो. नव्हे, आपण त्याची व्यक्तिमत्वे बोन्साय करत असतो. पण शोनील भावे ह्या विद्यार्थ्याच्या बाबतीत मात्र धनंजयच्या अगदी उलटा प्रकार. त्याचे आई बाबा दोघंही अत्यंत समंजस आहेत. मुलाच्या बोलण्याकडे, वागण्याकडे बारकाईने लक्ष असते. त्यामुळे सोनील आपले बोलणे, आपले विचार आईबाबांना ऐकवण्याजोगे वाटतात असे वाटून पूर्ण आत्मविश्वासाने सांगतो. हा आत्मविश्वास मुलांना जगात वावरताना दुसऱ्याशी परिणामकारक बोलायला प्रवृत्त करतो.
चे शिक्षक म्हणतात, इतका चांगला मनमिळावू व हुशार विद्यार्थी आम्ही अद्याप पाहिलाच नव्हता. म्हणून कोणत्याही दोन व्यक्तीमध्ये संभाषण नीट राहण्यासाठी आणि मनसंवाद साधण्यासाठी काही कौशल्ये वापरावी लागतात. त्यातील क्रियाशील श्रवण म्हणजे ॲक्टिव्ह लिसनिंग हे सर्वात महत्त्वाचे कौशल्य आहे. तुमचं मूल आणि दुसरी कोणतीही व्यक्ती जेव्हा तुम्हाला स्वतःची अडचण सांगत असते, त्यावेळेला वरच्या उदाहरणात दाखवल्याप्रमाणे तुम्ही क्रियाशील श्रवण केल्याने त्या व्यक्तीची अडचण तुम्ही समजून घेऊ शकाल. संभाषण चालू राहून त्यांचे मन मोकळे राहण्या इतपत प्रतिसाद त्याला देत राहा. उदाहरणार्थ, मुलगी परीक्षेहून आली आहे, पेपर जरा अवघड गेला आहे असे तिच्या चेहऱ्यावरून दिसते. संवाद बघा. आई: झाली परीक्षा? मुलगी: झाली एकदाची. आई: का गं? मुलगी: असं, अगं, न शिकलेल्या पोर्शनवर संबंध 2 प्रश्न होते. आई: कमालच आहे. मुलगी: सगळ्याच मैत्रिणींना ते प्रश्न आले नाहीत. आई: बरोबरच आहे. आता मग? मुलगी: आम्ही उद्या बाईकडे तक्रारच करू. आई: करायलाच हवी. मुलगी: मग बाईने सगळ्या मुलींना त्या 2 प्रश्नांचे मार्क द्यावे लागतील. आई: खरंच की गं. वरील संभाषणात प्रश्न मुलीचा होता. सुरुवात तिने केली होती. पेपर अवघड गेल्यामुळे ती शाळेतून आली तेव्हा त्रस्त दिसत होती, पण आईने तिच्यावर कॉमेंट्स केल्या नाहीत. उदाहरणार्थ, पेपर अवघड गेला असणार किंवा अभ्यासच केला नव्हता धड, मग पेपर अवघड जाणारच, किंवा आईने उपदेशही केला नसता. उदाहरणार्थ, आता तरी पुढच्या विषयाच्या जास्त अभ्यास कर. आईने मुलीला राग किंवा तिरस्कार वाटण्याजोगे कोणतेच शब्द वापरले नाहीत. उदाहरणार्थ, तुम्ही काय दिवे लावणार माहीतच आहे, किंवा बिनटोक, मठ्ठ वगैरे दूषणे पण मुलीला दिली नाहीत. किंवा बस झालं आता रडगाणं, पुढच्या पेपरच्या अभ्यासाला लाग, उठ आधी, असं बॉसिंग किंवा धाकही दाखवला नाही. बघा, माझंच चुकलं. तुझ्या ह्या कच्च्या विषयाची मीच तयारी करून घ्यायला हवी असं म्हणून स्वतःकडेही कमीपणा घेतला नाही किंवा मुलीवर अविश्वासही दाखवला नाही. उदाहरणार्थ, खरंच का 2 प्रश्न न शिकवलेल्या पोर्शनवरचे होते का? नाही तर तुझ्या थापाच असतील. किंवा आईने माघार किंवा टाळाटाळ पण केली नाही. उदाहरणार्थ, तुम्हाला हवं ते करा, बाईकडे तक्रार करा, नाहीतर आणखी काही करा. आईने काय केले नाही हे आपण पाहिले. मग आईने केलं तर काय? तर आस्थेने मुलीचे सांगणे ऐकून घेतले. मुलीच्या प्रश्नावर मुलीलाच मार्ग शोधायला प्रवृत्त केले. स्वतः सहनशील राहून मुलीने शोधलेला मार्ग ऐकून घेतला. अशा तऱ्हेने सहानुभूतीदर्शक वातावरण मिळाले तर मूल आणि पालक यांच्यात जवळीक निर्माण होते. पालकांच्या वागण्याच्या पद्धती, त्यांच्यातला चांगुलपणा, विवेकशीलता वगैरे गोष्टी पाहून मूल पण तसं वागण्याचा प्रयत्न करतं. अर्थात मुलांमध्ये हा फरक एका रात्रीत घडून येणार नाही, पण हे पालकांनी लक्षात घ्यायला हवं. पालकांनी आपलं बोलणं, वागणं जर वरील पद्धतीप्रमाणे आचरणात आणलं तर त्यातून मुलाला आपोआप जबाबदारीची जाणीव होते. मग मुलाच्या स्वतःच्या प्रयत्नातून आणि अनुभवातून त्याचा स्वभाव घडत जातो. आता प्रश्न असा येईल की मुलावर जबाबदारी कोणती आणि केव्हा टाकायची? जबाबदाऱ्यांचं गाठोडं डोक्यावर घेऊन मूल जन्माला आलेलं नसतं, तर अंदाजाने मुलाच्या वयाप्रमाणे, अवाक्याप्रमाणे, कुवतीप्रमाणे जबाबदारी टाकावी. घरातल्या प्रत्येक चर्चेत मुलाला पण बोलायला परवानगी दिली आणि त्याच्या आवडीच्या क्षेत्राची त्याला निवड करायला वाव दिला तर मुलाच्या मनात आपोआप जबाबदारीची जाणीव होईल. उदाहरणार्थ, संध्याकाळी घरात पाहुणे जेवायला यायचे आहे, त्यासाठी घरातल्या कोणी काय कामे करायची आहे यावर चर्चा चालली आहे. पाहुणे आईबाबांचे स्नेही आहेत, त्यामुळे जेवायला काय करायचं आहे याचा चॉईस आईकडे राहील. इथे मुलांचे फक्त मत विचारले जाईल, तथापि पदार्थ करणार आई. पाहुण्याची आवड निवड पण तिलाच माहीत, म्हणून निवड तिचीच राहणार.
पण जर मुलांची मित्रमंडळी वाढदिवसासाठी जमणार असतील तर मात्र पक्वान्न काय करायचा हा चॉईस मुलांनाच द्यायला पाहिजे. मग मुलं आपणहून म्हणेल, आई तू श्रीखंडपुरी करणार ना, मग मी पुऱ्यांच्या यंत्रावर फटाफट पुऱ्या लाटून देतो. कारण आईने मुलाचा श्रीखंडपुरीचा मेनू मान्य केला होता. पण तिचा तिला एवढ्या मोठ्या पुऱ्या लाटणं होईल की नाही असं वाटत होतं. इथे आईच्या वागणुकीतून मुलाला जबाबदारीची जाणीव झाली. बऱ्याच आयांची तक्रार असते की मुले भाज्या खात नाहीत. काहींची तक्रार असते की मुले भात अजिबात खात नाहीत, नुसत्या पोळ्याच खातात. मग आईचं मुलाला लेक्चर सुरू होतं की कोणत्या पदार्थात प्रथिने जास्त आहेत वगैरे. पण एवढं सांगूनही मुलाने तो पदार्थ खाल्ला नाही. मग संघर्ष सुरू होतं. तर हे टाळण्यासाठी आईने पूर्ण आहारयुक्त जेवण तयार करून टेबलावर ठेवावे ही आईची जबाबदारी. त्यातलं काय खायचं काय नाही हे ठरवायची जबाबदारी मुलांची. 2 वर्षाच्या मुलालासुद्धा आईने घरात शिल्लक असलेल्या पदार्थापैकी दुधात काय घालू हे विचारायचे. ड्रिंकिंग चॉकलेट परवडत नसेल तर दुधाला कोको लावू का कॉफी लावू, चहा दूध मिक्स करून देऊ का, दूध देऊ नको असे विचारावे. त्यामुळे काय आवडतं हे सांगण्याची जबाबदारी मुलावर येऊन पडते. तुला दूध प्यायला हवं हा हुकूम मुलाला पाळायला नको. तीच त्याच्या कपड्याच्या बाबतीत तर आहे. मुलांचे कपडे खरेदी करताना मुलांच्या बरोबर जावे. आपल्या बजेटमध्ये बसतील असे 4-5 प्रकारचे कपडे निवडावे आणि त्यातून निवड करायला मुलाला सांगावे. त्यामुळे मुलांना पण स्वतःच्या खरेदीचा अनुभव येतो. त्या अनुभवावरून मोठी झाल्यावर मुले स्वतःचे कपडे स्वतः खरेदी करू शकतात. मात्र ती खरेदी मुलांच्या मित्राच्या स्टँडर्डपेक्षा फार वेगळी नसावी. तेव्हा खाण्याप्रमाणेच कपड्याच्या बाबतीतही आपली निवड आणि त्यातून मुलांची आवड हे धोरण ठेवणे सोयीस्कर. आता मी इथेच थांबते. तुम्ही माझं ऐकलत त्याबद्दल मी आभारी आहे.